सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो धैर्य आहे तो सावीसाठी कठोर नवस करतो आणि जे सावीला बरं होण्यासाठी जे करणं त्याच्याकडून शक्य आहे ना ते सगळे नवस तो देवाला करतो. आणि आता देवाच्या मंदिरामध्ये त्याला ते गुरुजी सांगतात की तुला जर तुझ्या बायकोचा प्राण वाचवायचा असेल तर हे बघ, हा जो रथ आहे ना, देवीची पालखी ही डोक्यावर घेऊन मिरवावं लागते आणि किती जड झाली तर तेवढी मिरवावंच लागते ती, असं म्हणतात, तरच नवस पूर्ण होतो. तर आता लगेच धैर्य ती पालखी डोक्यावर उचलतो. खूप जड असते तरी पण ती उचलतो आणि तो आता तिथं पायावर घेऊन डोक्यावर घेऊन फिरत असतो आणि त्याच्या पायामध्ये ते नारळ फोडतात. ते सगळ्या करुठा त्या पायाखाली फेकलेले असतात, त्याच्यावरून तो चाललेला असतो. त्याच्या पायाला खूप जखमा होतात, रक्त येतं आणि तरी पण तो सोडत नाही आणि तो चाललेलाच असतो. इकडे आता जी दामिनी आहे ती आता सावीच्या रूममध्ये येते आणि म्हणते की हे बघ, मी 3 खून केले, त्याच्यामुळे माझ्या भावाला मला स्वतः मारावं लागलं. त्याच्यानंतर तुझ्यामुळे मला तुझ्या वडिलांना मारावं लागलं आणि आता तुला मी मारणार आहे. आता तुला मी सोडणार नाही, असं सावीला दामिनी म्हणते. आणि आता जी दामिनी आहे ती दामिनी आता तिथे हे करत असते. ती म्हणत असते की आता नाही सोडू शकत मी तुला, असं म्हणते. आणि आता लगेच दामिनी आता तिथे सावीला लगेच ते इंजेक्शन सलाईनमध्ये सोडायला लागते. इंजेक्शन सलाईनमध्ये देत असते. सावीला इकडे इंजेक्शन देऊन जाते तर सावीला खूप त्रास होत असतो. तर इकडं जो धैर्य आहे, धैर्य आता ते नवस चालू असतो. नवस त्याचा पूर्ण होतो पालखीचा आणि तो चाबूक घेतो आणि स्वतःला त्या चाबकाने खूप मारत असतो. स्वतःला खूप त्रास करून घेत असतो. तेवढं तिथे पराग पळत येतो. तो म्हणतो, धैर्य धैर्य लवकर चला, तुम्हाला यावं लागेल, सावीला काहीतरी झाले. धैर्य आता तिथून काही न बघता तसंच निघतो, पळत सुटतो आणि पळत तो हॉस्पिटलमध्ये येतो. आणि त्याच्या पुढे बघून जी गोष्ट बघून त्याला पूर्ण आश्चर्याचा धक्का बसतो. नक्की काय घडलं असेल? सावी खरंच धैर्याला सोडून गेली असेल की दामिनीने या सगळ्यामध्ये काही केलं असेल? हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.